हॅलो, नमस्कार सर्वांना आणि सगळ्यात पहिल्यांदा दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे दत्त जयंती. हा कालचा व्हिडिओ आहे जो तुम्हाला आज दिसतोय. तर दत्त महाराजांवरती आपण अभिषेक करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एका ताटामध्ये महाराजांची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोमट पाणी आणि पंचामृत. हे दोन्ही मी करून घेतलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महाराजांच्या मूर्तीवर पाणी अर्पण करायचं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अशा मंत्राचा नामजप करायचा आहे. आता पंचामृतामध्ये आपण काय काय घेतलंय तर दूध घेतलंय, दही घेतलंय, साखर, त्याच्यानंतर थोडंसं तूप घेतलं आहे आणि मध घ्यायचं आहे. मध नसेल तर तुम्ही थोडासा गुळाचा खडा पण टाकू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कोमट पाण्याने दत्त महाराजांना अंघोळ घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. तर हा आपला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्या देवाऱ्यामध्ये विराजमान करायचे आहे. त्याच्यानंतर त्याला चंदन लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, फुलं, नैवेद्य आणि धूप दाखवायचा आहे आणि मग नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून छान अशी देवाऱ्यामध्ये विराजमान झालेली आहे. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो ते म्हणजे एका जवळच असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये आणि तिथं आम्ही आरती आणि पाळण्यासाठी गेलो होतो. तर आम्ही गेलो तेव्हा नुकताच पाळणा झाला होता. आम्हाला पाळणा काही मिळाला नाही पाहण्यासाठी. त्याच्यानंतर आरती झाली. आरतीला आम्ही पोचलो. आरती झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं दत्त महाराजांचं आणि मग घरी आलो. चला तर मग धन्यवाद.